सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जे आहे ते तरुण सज्ज झालेले आपण बघायला मिळत आहे. जागोजागी ते हॉटेल आणि रेस्टॉरंट हे मोठ्या प्रमाणात फुल झालेलं आहे. जरी अजून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता गर्दी होऊ लागली असली तरी मात्र पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी जे आहे ते सज्ज झालेलं आपल्याला दिसत आहे. आपण आता इगतपुरी तालुक्यातील येथील मोठी पोलीस केंद्र या ठिकाणी जर पाहिलं तर पोलिसांकडनं घाटंजळी परिसर तर तळेगाव फाटा आणि गोंदे फाटा या 3 ठिकाणी जे आहेत आणि कसारा घाट या ठिकाणी जे वाहनधारकांची तपासणी सुरू आहे आणि वाहनधारकांवर जे मद्यप भाषण करून वाहन चालक गाड्या चालवतात त्यांच्यावर आणि जे बेगाने म्हणजे अतिवेगाने गाड्या चालवतात अशा वाहन चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडनं हॉटेल रिसॉर्ट या ठिकाणी जे आहे विविध ठिकाणी जे आहे ते तपासणी करण्याचे काम सुरू आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेलं असून कुठे अपघात घडल्यास एक गोंदे फाटा येथे व इगतपुरी येथील घोटी महामार्ग पोलीस केंद्र घोटी येथे 2 रुग्णवाहिका ज्या त्या सज्ज करण्यात आलेल्या आहेत. आपल्या बरोबर येथील अधिकारी आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं त्यांची काय तयारी. आज सरत्या वर्षाचा शेवट व नवीन वर्षाची सुरुवात या निमित्ताने बरेच तरुण व नागरिक जल्लोष साजरा करतात. या जल्लोषामध्ये बहुतेकदा दारू पिऊन गाडी चालवणे, हुल्लडबाजी करणे, अतिवेगात गाडी चालवणे अशा प्रकारचे कृत्य आज तरुणांकडून होतात. त्या निमित्ताने मको केंद्र घोटी महामार्ग पोलीस केंद्र घोटी यांच्या अंतर्गत 3 ठिकाणी आज आम्ही विशेष नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे. यासाठी आमच्याकडील 3 अधिकारी 20 कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. हे 3 टीम नॅशनल हायवे क्रमांक 3 आणि 160A यावरती कार्यरत असणार आहेत. मी या निमित्तानं सर्व नागरिकांना किंवा प्रवाशांना विनंती करतो, आपण नवीन वर्षाचं स्वागत नक्कीच जल्लोषात करा, मात्र कायद्याचं तंतोतंत पालन करून करा, जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही व आम्हालाही त्रास होणार नाही अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. जर आपण दारूच्या नशेत वाहन चालवताना मिळून आलात तर आपल्यावर MU Act 185 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अतिवेगाने गाडी जरी चालवताना मिळून आले तरी देखील MU Act नुसार आपल्यावर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे या दोन्ही हायवेवरती अपघात झाल्यास आपल्याकडे नरेंद्र महाराज आश्रम येथील 2 अँब्युलन्स, एक गोंदे फाटा येथे असते व एक मको केंद्र घोटी या ठिकाणी आहेत. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ती 24 तास उपलब्ध आहेत. आपल्याला पुन्हा एकदा मी विनंती करतो, नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करा, परंतु कायद्याचं नियमांचं तंतोतंत पालन करून आपण जल्लोषात स्वागत करा. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. तर पाहिलं तर कोणती अनुचित घटना घडली तर पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि थोडक्यात जर पाहिलं तर मद्यप्राशन करून गाड्या चालवणाऱ्यांना वाहतुकीने गाड्या चालवणं एका प्रकारे विचार करण्यात आलेला आहे. सुरेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.